नमस्कार मंडळी. माझ्या या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. श्री स्वामी कृपेने तुमचा दिवस चांगला जाऊ. तर आज आहे मंगळवार आणि आज मला करायची आहे धनलक्ष्मी कुंचन सेवा. पुढच्या भागामध्ये म्हणजेच पुढे तुम्ही पाहालच. तर आता मी चहा घेत होते अंघोळ झाल्यानंतर. तर बघा माझं दूधच नासलं आहे फ्रीज नसल्यामुळे. तर कोरा चहा केला आणि नासलेल्या दुधाचं असं मी कलाकंद करून टाकलं साखर टाकून. तर हे पण छान लागतं म्हणा मस्त. तर फ्रीज अजून आणलेला नाहीये त्याच्यामुळे कसं होतं, दूध तापवून ठेवलं तरी खराबच होऊन जातं. आणि हे बघा, ही अशी मुलं मला दिवसभर त्रास देतच असतात. दिवसभर त्यांना हँडल करून मला माझी कामं करावी लागतात. त्यांची चिडचिड चालू असते, त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं. तर त्याच्यातच त्यांना शांत पण करायचं असतं. तर आधी मी तो केलेला कोरा चहाच घेतला, कारण चहा घेतल्याशिवाय तर काही कामं सुचत नाही. मस्त गरम-गरम वाफाळलेला चहा होता. तशीच गॅलरीमध्ये आले. बाहेर पावसामुळे वातावरण पण छान झालेलं होतं आणि या पावसाच्या वातावरणामध्ये मस्तपैकी गरम-गरम चहा घेण्याचं सुख म्हणजे काही औरच असतं. ते चहा लव्हर्सलाच माहिती होईल. तर इथे असं मोकळं आहे. तिथे समोर बांधकाम चालूच आहे, पण सध्या तरी मोकळं आहे. छान हवा पण आहे. तर इथे आम्ही बसलो होतो चहा बिस्किट खायला. माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की त्या बिस्किटमध्ये पार्लेच्या अळी निघाली. तर तेव्हाच आम्ही बसलो होतो. मग त्यानंतर मी ते बिस्किट टाकून दिलं आणि त्यानंतर पोहे केले मुलांसाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा. आणि पुन्हा नवीन दुधाची पिशवी आणली आणि ते दूध पहिलं गरम करून घेतलं. तर बघा खायच्या आधी माझ्या मुलांचं असं सांडवणंच खूप असतं. तर दिवसभर ते काढतच राहावं लागतं. खाणं कमी आणि सांडवणं जास्त असं असतं त्यांचं सगळं. तर आता मी सगळ्या घराची झाडलोट करून घेतेय. मला धनलक्ष्मी कुंचन सेवेची पूजा पण करायची आहे, पण त्याआधी सगळं आवरायचंय. तर मुलांना अंघोळ्या वगैरे घालून घेतल्या, त्यांचं खाणं-पिणं झालं आणि हे असं मध्ये-मध्ये काहीतरी चालू असतं, "मम्मा चॉकलेट दे, लॉलीपॉप दे." तर मग मध्ये आधी त्यांना असं द्यावं पण लागतं. त्याशिवाय ते मला काही काम सुचू देत नाही, कारण मी एकटीच असते त्यांना हँडल करायला घरामध्ये. तर आता मुलांना करायची होती मला कोबीची भाजी, कारण यांचा तर उपवास होता प्रदोष असल्यामुळे, तर मग मुलांना कोबीची भाजी केली. तर त्यासाठी मी मुगाची डाळ भिजत घातली होती आणि एकच छोटीशी मिरची मी चिरून टाकली, कारण ही अ, हिरवी जी मिरची असते ना छोटी, ती खूप तिखट असते. तर लसूण भरपूर टाकते मी मुलांच्या भाजीला. तर अशा पद्धतीने मग मोहरी, जिऱ्याची फोडणी दिली. एक मिरची टाकून आणि लसूण, छान कढीपत्ता टाकून मग कोबीची भाजी आता करून घेते. तसं बघायला गेलं तर मुलांना मी सगळ्या भाज्या खाऊ घालते. माझं एक ते हे असतं, की मुलांना सगळ्या भाज्या दिल्या पाहिजेत. फक्त की ते आपल्या भाज्यांपेक्षा मला त्यांना थोडं कमी तिखट करावं लागतं. त्याच्यामुळे मग मी त्यांना भाज्या ज्या आहेत त्या त्यांच्या सेपरेट करते, जेणेकरून त्या थोड्या कमी तिखट होतील. बाकी सगळ्या खाव्याच लागतात त्यांना, म्हणजे ते काही त्रास नाही देत, खातात ते पण भाज्या पण. पण मध्ये-आधी त्यांना असं द्यावं लागतं काहीतरी चॉकलेट वगैरे, ते पण चालूच असतं मध्ये-आधी. फक्त की त्याचं प्रमाण मी लिमिटमध्ये ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने अ, कोबी बारीक चिरून धुवून घेतला, डाळ पण परतून घेतली. त्याच्यानंतर थोडंसं पाण्यामध्ये मी हा कोबी आता शिजवून घेणार आहे. आता मला करायची पूजेची तयारी. तर ही मी धनलक्ष्मी कुंचन सेवा दर मंगळवारी करत असते आणि याचा खरंच खूप फायदा होतो. याच्यामुळे खरंच आपल्याला प्रचिती पण येते बघा. तर तुम्हाला जर पूर्ण डिटेलमध्ये हवं असेल, की मी ही धनलक्ष्मी कुंचन सेवा मी कशी करते, काय-काय साहित्य लागतं, कशा पद्धतीने करायची, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील, तर मला कमेंट करा. मी सेपरेट एक व्हिडिओ धनलक्ष्मी कुंचन सेवेचाच बनवेल, की ज्यामध्ये मी सगळ्या डिटेलमध्ये तुम्हाला या पूजेची माहिती पण देईल. तर मंगळवारी ही मी पूजा करत असते. शुक्रवारी सुद्धा केली तरी चालते आणि दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी तुम्ही पूजा करू शकता आणि खरंच याचा खूप लाभ होतो आपल्याला. लक्ष्मीची आपल्यावर कायम कृपा राहते. मनापासून आपण सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर मुलांना सुद्धा मध्ये-मध्ये करायचंच असतं. तर त्यांना सुद्धा थोडी ओढ लागते. त्यांना सुद्धा आवड निर्माण होते देवपूजेची. तर मला नक्की कमेंट करा बघा, छान अशा पद्धतीने मी आज धनलक्ष्मी कुंचन सेवेची पूजा केलेली आहे.
आणि साखर आणि दुधाचा नैवेद्य पण दाखवला आहे. त्याच्याबरोबरच स्वामींची आणि इतर देवांची सुद्धा देवपूजा करून घेतली आहे. आता संध्याकाळी मी पूर्ण नैवेद्य सुद्धा दाखवणार आहे. तर आता मला दुपारनंतर संध्याकाळची तयारी करायची आहे. तर त्यासाठी आज मी करणार आहे गवारीची भाजी. तर गवारीची भाजी मी माझ्या पद्धतीने कशी करते ते सुद्धा आज तुम्हाला बघायला मिळेल. जास्त काही वेगळं नाहीये, नेहमी सगळे करतात त्याचप्रमाणे आहे. पण गवारीची भाजीला पाणी कमी टाकून आपण जर फक्त तेलामध्ये व्यवस्थित ती शिजवली ना, तर त्याला छान अशी चव पण येते. दिसायला सुद्धा ती खूप चमचमीत आणि छान अशी दिसते आणि खायला सुद्धा छान लागते. त्यामुळे भाज्या ज्या आहेत ना, त्या शक्यतो कमी पाण्यात आपण शिजवल्या ना, तर त्याची चव तशीच राहते आणि छान लागते. तर मी सुद्धा जास्त काही वाटण वगैरे न टाकता फक्त कांदा, टोमॅटोमध्ये आज ही गवारीची भाजी करणार आहे. आणि नैवेद्याला आज मी गोडाचा काय पदार्थ केलेला आहे किंवा आणलेला आहे, तो तुम्हाला नैवेद्याच्या ताटात दिसेलच. तर बघा ह्यांना असं मध्ये-मध्ये माझ्या मुलांना द्यावं लागतं खेळायला. काहीतरी करून त्यांना गुंतवून ठेवायला लागतं, म्हणजे मला माझी कामं करता येतात. नाहीतर मग मीठ टाकलंय की नाही हे सुद्धा लक्षात राहत नाही माझ्या कधी-कधी त्यांच्या अ, गडबडीमुळे. तर त्यामुळे त्यांना काहीतरी हातात सतत वेगळं-वेगळं खेळणं द्यावंच लागतं आणि एक गोष्ट दिली की ते कायम त्याच्यासोबत खेळतच नाहीत. त्यांना सतत वेगळ्या-वेगळ्या गोष्टी हव्या असतात किंवा माझ्या हातामध्ये जे असतं ते त्यांना हवं असतं. तर मग त्यांच्या कलाने पण द्यावं लागतं. कधी-कधी ओरडावं पण लागतं. कधी-कधी एखादा फटका पण द्यावा लागतो. चिडचिड पण होते. पण ते लहान आहेत. त्यांना अजून काही समजत नाही एवढं. त्यांना मारलं किंवा त्यांना ओरडलं तरी त्यांना समजतच नाही एवढं काही. ते परत आहे तसंच वागतात. त्यामुळे आपल्यालाच समजून घ्यावं लागतं. तर छान अशी चमचमीत आता गवारीची भाजी मी करणार आहे. पोळ्या झालेल्याच आहेत माझ्या आणि वरण-भात. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने गवारीची भाजी करता का? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कारण काही-काही जण वाटण सुद्धा घालतात. पण शक्यतो वाटणामुळे जी ओरिजिनल भाजी आहे त्याची चव निघून जाते. कधी-कधी आपल्याला भाजी वाढवायची असेल किंवा थोडीशी लपतपी करायची असेल तर आपण त्याला वाटण घालू शकतो. पण मी इथं थोड्याशाच पाण्यामध्ये आणि बारीक गॅसवरती झाकण ठेवून व्यवस्थित तिला शिजून देणार आहे. बघा छान असं तेल पण सुटतं याला मग गवारीच्या भाजीला. आणि छान चमचमीत पण दिसते. शिजायला थोडासा वेळ लागतो आपल्याला जर पाणी कमी टाकलं तर. पण इट्स ओके. त्याच्यामुळे भाजीची चव तशी छान राहते. तर अशा पद्धतीने मी 1-2दा झाकण ठेवून बारीक गॅसवरती परतून ती गवार शिजवून घेतलीये. बघा छान असं त्याला मॉइश्चर सुटलंय आणि दिसायलाही छान दिसते आणि चवीला पण छान लागते. आणि त्यानंतर मी गॅस बंद केला आणि मग त्याच्यामध्ये मी दाण्याचा कूट टाकलाय. काय होतं गॅस चालू असताना टाकला ना, तर मग दाण्याचा कूट जळून जातो. त्यामुळे गॅस बंद करून त्यानंतर दाण्याचं कूट टाकायचं आणि मग भाजीमध्ये परतून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आज धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी आणि स्वामींसाठी हा नैवेद्य तयार आहे. तर गुलाबजाम मी विकतच आणले होते आणि गवारीची भाजी, पोळ्या आणि वरण-भात, तूप असा आजचा हा नैवेद्याचा बेत होता. आणि नैवेद्य मी आता धनलक्ष्मीला दाखवून घेते आणि स्वामींना सुद्धा दाखवून घेते. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि ही पूजा खरंच तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर मला नक्की कमेंट करा. पुढचा व्हिडिओ मी त्याचाच बनवेल. तर अशा पद्धतीने देवाला नैवेद्य मी दाखवलेला आहे. तर इथून पुढचा जो काही ब्लॉग येईल तो पण तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. श्री स्वामी समर्थ.